नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमधून डायरेक्ट परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील। या व्हिडिओमध्ये आपण भारताची राज्यघटना किंवा संविधान या विषयावरील टॉपचे 100 MCQ बघणार आहोत। हे MCQ एकतर वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, त्याचबरोबर इथून पुढे होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये 100% विचारले जातील। हे लेक्चर आपण रिव्हिजन स्वरूपात घेणार आहोत, त्यामुळे या 100 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुमचे चुकेल किंवा तुम्हाला उत्तर देता येणार नाही तो प्रश्न आणि त्याची उत्तर अतिशय चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा, कारण याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील। चला तर मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले हे सेशन सुरू करूया। प्रश्न पहिला, भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर भारतीय संविधानाचे जनक किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर भारताची जी संविधान सभा होती तिचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानाची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर भारतासाठी अशा स्वरूपाची एक संविधान सभा असावी आणि त्या सभेच्या माध्यमातून भारतासाठी एक संविधान तयार करण्यात यावी अशी कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय M.N. रॉय यांना जाते। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधान हे घटनासभेद्वारे कधी स्वीकृत करण्यात आले? आता परीक्षेमध्ये एकतर स्वीकृतीवरती प्रश्न येतो किंवा कधी लागू झाले याच्यावरती प्रश्न येतो। तर भारताचे संविधान जे संविधान सभेद्वारे तयार करण्यात आलेले हे स्वीकृत करण्यात आले 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधान कधी अंमलात आले? आता मगाशी आपण पाहिलं की कधी स्वीकृत झाले, तर आता आपण भारताचे संविधान कधी लागू झाले किंवा कधी अंमलात आले ते बघूया। त्याची तारीख आहे 26 जानेवारी 1950, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान हे लागू झाले। प्रश्न क्रमांक 6, घटनासभेला भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला? तर भारताचे संविधान हे पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो, आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी संविधान सभेला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक राज्य कधी अस्तित्वात आले? आता हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो, परंतु तुम्हाला कदाचित असा प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये भाषिक आधारावर निर्माण करण्यात आलेले पहिले राज्य कोणते? तर त्याचे उत्तर असेल आंध्र प्रदेश हे, आणि हे राज्य अस्तित्वात आलेले 1 ऑक्टोबर 1953 या दिवशी। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भारताची जी संविधान सभा होती ती 2 प्रकारची कामं करत होती। पहिले काम म्हणजे संविधान सभामधून देशाची घटना निर्माण करण्याचे, आणि दुसरे काम होते ते भारतासाठी कायदे मंडळ म्हणून कार्य करण्याचे। तर या पहिले सभेचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, जे आपण मागाशीच पाहिलेलं आहे। तर जी दुसरी सभा होती ती लोकसभा म्हणून कार्यरत होती आणि तिचे अध्यक्ष होते G.V. मावळणकर हे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर त्यांचे नाव आहे G.V. माळवणकर। प्रश्न क्रमांक 9, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिल्या 3 बैठका खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर संविधान सभेची पहिली बैठक झालेली 9 डिसेंबर 1946 या दिवशी। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे। दुसरी बैठक झालेली 11 डिसेंबर 1946 आणि तिसरी बैठक झालेली 13 डिसेंबर 1946। तर या पहिल्या 3 बैठका लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो। प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधान कोणत्या देशाच्या घटनात्मक प्रणालीचे
जवळून अनुसरण करते. तर भारताचे जे संविधान आहे हे संविधान घटनाकर्त्यांनी जवळपास 60पेक्षा जास्त देशांची घटना अभ्यासून तयार केलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या गोष्टी भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जातो की कोणत्या देशाकडून कोणत्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इंग्रजांनी भारतावर 200 वर्षे जवळपास राज्य केलेलं आहे. त्यामुळे लोकशाही असेल किंवा संविधानिक प्रक्रिया असेल याच्यावर इंग्रजांचा भारतावर खूप जास्त प्रभाव आहे. त्यामुळेच युनायटेड किंगडम किंवा UK किंवा ब्रिटन किंवा आपण त्याला इंग्लंड म्हणतो या देशाची जी घटनात्मक प्रणाली आहे त्याचे आपण जवळून अनुसरण करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे की भारतावरती सर्वात जास्त प्रभाव जर भारताच्या घटनात्मक प्रणालीवर असेल कोणाचा तर तो आहे युनायटेड किंगडम या देशाचा. तर खास तुमच्यासाठी आपण GK आणि GSच्या PYQ नोट्स तयार केलेले आहेत आणि या नोट्स बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या शिपाई, लिपिक आणि ड्रायव्हर या तिन्ही पदांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. या नोट्समध्ये आपण 2018 ते 2025 अशा जवळपास 7 वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधील GS आणि GKचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे प्रश्न घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाचे खाली सविस्तर विश्लेषण केलेले आहे. या विश्लेषणामध्ये त्या प्रश्नाच्या संबंधित माहिती आहेच परंतु त्याच्याशी संबंधित इतर माहिती देखील आपण घेतलेली आहे की ज्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील. म्हणजे तुमचे एका प्रश्नाच्या माध्यमातून पुढे परीक्षेत येऊ शकणारे 20 प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत. तुम्ही येथे बघू शकता या अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याच्याशी संबंधित अतिशय व्यवस्थित आणि परीक्षाभिमुख माहिती येथे तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त 56 पानांची PDF आहे आणि या 56 पानांच्या PDFमध्ये अतिशय शॉर्टमध्ये आपण तक्त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही PDF असल्यामुळे तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. एकाच ठिकाणी सर्व विषयांचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे ट्रिक्स देखील तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर ह्या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. ह्या परचेस करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला काही शंका असतील तर येथे एक नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. प्रश्न क्रमांक 11. संविधानाच्या प्रस्तावनेत 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे कोणते शब्द जोडण्यात आले? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो 42वा घटनादुरुस्ती कायदा आहे 1976चा तो खूप महत्त्वाचा आहे. कारण या घटनादुरुस्ती कायद्यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हटलं जातं किंवा मिनी संविधान असं देखील म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलण्यात आलेल्या संविधानातील. त्याचबरोबर संविधानामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड देखील करण्यात आलेल्या या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे आणि याच्याद्वारेच भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द ॲड करण्यात आलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी कोणत्या कलमान्वये घोषित करू शकतात? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपती राजवट आणि त्यालाच आपण राज्य आणीबाणी देखील म्हणतो किंवा घटनात्मक राजवट असे देखील म्हणतो. तर ही घोषित करण्यासाठी कलम 356 मध्ये संविधानाच्या तरतुदीत सांगितलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय आणीबाणी ही संविधानातील कोणत्या कलमाअंतर्गत लागू करण्यात येते? तर कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते राष्ट्रपतींद्वारे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. संविधानाच्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संकल्पना कोठून घेतलेली आहे? तर आपण मागाशीच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत भारतीय संविधानामध्ये. त्याचपैकी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे घेतलेले आहेत फ्रेंच राज्यक्रांतीकडून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क भारताच्या भूमीवर परदेशी नागरिकांनाही उपलब्ध आहे? तर असे काही हक्क आहेत भारताच्या
संविधानामधील मूलभूत हक्क की जे परदेशी नागरिकांना देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच भारतीय नागरिकांना आहेतच, त्याचबरोबर परदेशातील नागरिकांना देखील काही मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत. त्यापैकीच एक आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. मग हा कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न परीक्षेत विचारला जातो. तर कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे, जो खूप महत्त्वाचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे हा जो हक्क आहे तो परदेशी नागरिकांना देखील देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, कायद्यासमोर समानता हा हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेला आहे? तर कायद्यासमोर समानता हा जो मूलभूत हक्क आहे तो घेतलेला आहे ब्रिटन म्हणजेच UK या देशाच्या संविधानातून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर हे जे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना आहे किंवा ही मूलभूत हक्क आहेत ते भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? हा खूप वेळा विचारला जातो प्रश्न. तर लोकसभेचे जे सदस्य असतात ते शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्षासाठी निवडून दिले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, लोकसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी पात्र होण्यासाठी किमान वय किती असावे? तर लोकसभेसाठी जी किमान वयाची अट आहे निवडणूक लढवण्यासाठी ती आहे 25 वर्षाची. म्हणजे कमीत कमी 25 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, लोकशाहीतील चौथा स्तंभ कोणता आहे? तर लोकशाहीतील पहिला स्तंभ आहे तो म्हणजे कार्यपालिका किंवा कार्यकारी मंडळ. दुसरा आहे विधिमंडळ किंवा कायदेमंडळ. तिसरा आहे न्यायपालिका, मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय व इतर न्यायालयांचा समावेश होतो. तर चौथा स्तंभ आहे प्रसारमाध्यमे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून कोणत्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आला? तर मूळ घटनेमध्ये मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या श्रेणीमध्ये होता किंवा यादीमध्ये होता. मात्र तो पुढे जाऊन 44वी घटनादुरुस्ती 1978ने काढून टाकण्यात आला आणि साधा हक्क बनवण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, सध्या मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये मालमत्तेच्या हक्काचा समावेश नाही. प्रश्न क्रमांक 21, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात? तर भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत त्यांची नेमणूक केली जाते भारताच्या राष्ट्रपतींमार्फत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे हृदय आणि आत्मा असे कोणत्या मूलभूत हक्काचे वर्णन केले? हा देखील प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या मूलभूत हक्काचे वर्णन संविधानाचे हृदय आणि आत्मा असे करतात? तर त्याचे नाव आहे घटनात्मक उपायांचा हक्क. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. किंवा पेपरमध्ये तुम्हाला कलम विचारले जाईल या घटनात्मक उपायांचा हक्क या मूलभूत हक्काचे, तर ते कलम आहे कलम 32. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा की ज्याचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे हृदय आणि आत्मा असे करतात. प्रश्न 23वा, घटनासभेच्या कामकाजाला दिशा देणारा आणि घटनात्मक संरचनेची मूलतत्वे व तत्त्वज्ञान ठरवणारा उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडला? तर मी मगाशीच सांगितलेले की पहिल्या 3 सभा खूप महत्त्वाच्या आहेत. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि तिसरी सभा 13 डिसेंबर 1946ला झालेली. तर या 13 डिसेंबर 1946च्या सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. मग तो कोणी मांडला? तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि याच उद्दिष्टांच्या ठरावावर जो जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला
त्याच्यावरतीच राज्यघटनेची प्रस्तावना, त्याचबरोबर राज्यघटनेचे स्वरूप पुढे कसे असेल आणि कोणत्या तत्वांवर आधारित भारताची राज्यघटना बनवण्यात येईल ते या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नमूद केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतामध्ये मतदार होण्यासाठी किमान वय किती आवश्यक आहे? तर भारतामध्ये मतदार होण्यासाठी म्हणजेच मतदान करण्यासाठी पात्र होण्यासाठी किमान वयाची अट आहे 18 वर्ष एवढी. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला मतदानाचा हक्क मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर कायद्याने ज्या काही गोष्टी केल्या जातील त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील किंवा हा देश कायद्यावर चालेल, ही जी संकल्पना आहे कायद्याचे राज्य, ही संकल्पना भारताने युनायटेड किंगडम म्हणजेच UK किंवा ब्रिटन या देशातून घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, मूलभूत कर्तव्ये भारतीय संविधानामध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली? तर मूलभूत कर्तव्ये ही खूप महत्त्वाची आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यघटनेतील पहिले म्हणजे मूलभूत हक्क, दुसरे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे आणि तिसरी म्हणजे मूलभूत कर्तव्ये. या 3 गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात आणि याचपैकी जी मूलभूत कर्तव्ये आहेत ती मूळ भारताच्या राज्यघटनेत नव्हती. त्यांचा समावेश नंतर 1976 साली राज्यघटनेत करण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मग यांचा समावेश 1976 साली 42वी घटना दुरुस्तीने करण्यात आला, जिला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. त्या 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो की ही मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? तर ही आहेत भाग 4A मध्ये. त्यामुळे हा भाग लक्षात ठेवा भारतीय संविधानाचा, त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्यांचे कलम कोणते किंवा त्याच्याशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम कोणते आहे? तर ते कलम आहे 51A. त्यामुळे ही 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 27, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? म्हणजेच काय, आत्ता जी भारताची सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये केंद्र सरकार प्रभावी आहे घटक राज्यांच्या तुलनेत, तर ही संकल्पना प्रभावी केंद्र असलेले संघराज्य घेतलेले आहे कॅनडा या देशाच्या संविधानातून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, भारतीय संविधानात पहिल्यांदा दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहिली दुरुस्ती किंवा भारतीय संविधानामधली पहिली सुधारणा करण्यात आलेली 1951 या वर्षी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 29, 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत हक्क करण्यात आला? तर हा देखील प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारला जातो की 6 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील जी मुले आहेत त्या सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क 86वी घटना दुरुस्ती 2002 साली करण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर हा हक्क भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A मध्ये आहे. त्यामुळे हा मूलभूत हक्क देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 30, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वांच्या हक्कांशी संबंधित कलम कोणते आहे? तर परीक्षेमध्ये नागरिकत्वाशी संबंधित देखील काही प्रश्न विचारले जातात. त्यातला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की जे मूळचे भारतीय आहेत परंतु सध्या भारताबाहेर राहत आहेत त्या व्यक्तींच्या नागरिकत्वांच्या हक्कांशी संबंधित कलम कोणते आहे? तर ते आहे कलम 8. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, कोणत्या वर्षी आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली? तर तेलंगणाची निर्मिती ही 2014 साली करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, राष्ट्रपतींना मदत व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषद असावी
असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर भारतीय राज्यघटनेतील हे एक कलम खूप महत्त्वाचे आहे, कारण याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाशी संबंधित तरतुदी आहेत. तर राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असावे अशी शिफारस कलम 74 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST कोणत्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे? तर परीक्षेत GSTवर नेहमी प्रश्न विचारला जातो आणि ही GST करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये 101वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि ही घटनादुरुस्ती कधी करण्यात आलेली? तर 2016 साली. 101वी घटनादुरुस्ती 2016. प्रश्न क्रमांक 34, उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर प्रत्येक राज्यामध्ये जे उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांचा विस्तार करण्याचा अधिकार असतो भारताच्या संसदेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? तर उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांना शपथ देण्याचा अधिकार हा त्या राज्यातील राज्यपालांचा असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, भारताचे उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारताचे जे उपराष्ट्रपती पद आहे ते पूर्णपणे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता भारताचे उपराष्ट्रपती पद याच्याशी घटनेमध्ये कोणत्या कलमात तरतूद आहे? तर कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37, उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कोण हटवू शकते? तर उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी संसद पुढाकार घेते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. संसदेमधील राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमताने त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव पारित केला जातो. तर लोकसभेमध्ये साध्या बहुमताद्वारे त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव पारित केला जातो आणि दोन्ही प्रस्ताव जर पास झाले तर त्यांना पदावरून हटवले जाते. त्याचबरोबर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींना सादर करतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 38, उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? तर देशाच्या उपराष्ट्रपती हे पद ग्रहण केल्यापासून म्हणजे शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्षांसाठी पद धारण करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि यांच्या कार्यकाळाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 67 मध्ये देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे कलम आहे उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळाशी संबंधित. प्रश्न क्रमांक 39, संविधान सभेच्या सुरुवातीला सदस्यांची संख्या किती होती? तर जेव्हा भारताच्या संविधान सभेची स्थापना झाली कॅबिनेट मिशन प्लॅननुसार, तेव्हा सदस्यांची संख्या ही 389 एवढी होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता या 389ची फोड आपण करूया. याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतामधून काही सदस्य निवडून आलेले, त्यांची संख्या किती होती? तर ब्रिटिश प्रांतामधून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ही 292 एवढी होती. त्याच्यानंतर काही सदस्य हे चीफ कमिशनरांच्या प्रांतामधून निवडून आलेले, तर चीफ कमिशनरचे प्रांत किती होते? तर ते होते 4 एवढे. त्यानंतर जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांचे काही प्रतिनिधी हे संविधान सभेमध्ये निवडून आलेले, तर त्यांची संख्या किती होती? तर ती होती 93 एवढी. आणि अशा प्रकारे एकूण 389 एवढे सदस्य सुरुवातीला संविधान सभेमध्ये होते. त्यानंतर असा देखील प्रश्न येऊ शकतो की भारताची फाळणी झाल्यानंतर संविधान सभेमध्ये
किती सदस्य होते? तर फाळणी जेव्हा झाली तेव्हा या 389 पैकी काही सदस्य पाकिस्तानमध्ये निघून गेले किंवा पाकिस्तानमध्ये तो भाग गेला. त्यामुळे भारताचे संविधान सभेमध्ये फाळणीनंतर 299 एवढी सदस्य संख्या राहिली होती. त्यामुळे हे देखील आकडा लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 40. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणती अनुसूची नवीन राज्याच्या निर्मितीसारख्या बाबींशी संबंधित आहे? म्हणजे काय, तर भारतीय संविधानामध्ये अशी कोणती अनुसूची आहे की ज्याच्यामध्ये नवीन राज्यांची निर्मिती किंवा राज्यांचे नावे, राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित गोष्टी आहेत? तर ती अनुसूची आहे पहिल्या क्रमांकाची. पहिल्या अनुसूचीमध्ये राज्यांच्या निर्मितीसारख्या बाबी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. संसदेचे वरिष्ठ सभागृह किंवा अप्पर हाऊस कोणते आहे? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर आहे. मग कनिष्ठ सभागृह कोणते किंवा लोअर हाऊस कशाला, कोणत्या सभागृहाला म्हटलं जातं? तर ते आहे लोकसभा. राज्यांच्या बाबतीत देखील कनिष्ठ सभागृह असतं विधानसभा आणि वरिष्ठ सभागृह असतं विधान परिषद. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर भारताच्या संसदेतील राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, म्हणजे हे कधीही विसर्जित होत नाही. मात्र त्याचे सदस्य हे 6 वर्षांच्या कालावधीसाठी निवडून दिले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण भारतीय संविधानामध्ये जी मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आलेले आहेत 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार, ही कर्तव्ये किंवा अशा प्रकारची मूलभूत कर्तव्ये संविधानात असण्याची संकल्पना भारताने रशिया या देशाकडून घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? तर भारताचे संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा याची कमाल सदस्य संख्या संसदेमध्ये सांगितलेली आहे 552 एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असा देखील येऊ शकतो की सध्या भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? तर सध्या लोकसभेमध्ये 545 एवढे सदस्य कार्यरत आहेत, किंवा सदस्य संख्या किती आहे सध्या? तर ते आहे 545 एवढी. प्रश्न क्रमांक 45. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर राष्ट्रपतींना काही सदस्यांचे राज्यसभेवरती नामनिर्देशन करण्याचा अधिकार असतो. मग ते किती सदस्य राज्यसभेवरती नामनिर्देशित करू शकतात? तर ते 12 सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. संसद किंवा राज्य विधिमंडळातील एखाद्या सदस्याने परवानगीशिवाय किती दिवस अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा रिक्त घोषित करता येते? तर संसदेतील लोकसभा किंवा राज्यसभा असेल किंवा राज्य विधिमंडळातील विधानसभा किंवा विधान परिषद असेल, याच्यामधील एखाद्या सदस्याने परवानगी न घेता, म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा विधान परिषदेचे सभापती असतील, तर यांची परवानगी न घेता सलग 60 दिवसांपेक्षा जास्त दिवस जर तो अनुपस्थित राहिला तर अशावेळी त्याची जागा रिक्त घोषित करता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. फाळणीच्या वेळी भारतातील संस्थानांची संख्या किती होती? तर ज्यावेळी फाळणी भारताची होणार होती तेव्हा भारतातील एकूण संस्थानांची संख्या ही 562 एवढी होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर होते. प्रश्न क्रमांक 48. आत्तापर्यंत भारतात आर्थिक आणीबाणी फायनान्शियल इमर्जन्सी किती वेळा घोषित झालेली आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये आर्थिक आणीबाणी किंवा त्याला आपण वित्तीय आणीबाणी म्हणतो, तर ही किती वेळा घोषित झालेली आहे? तर एकदा देखील नाही. भारतात आत्तापर्यंत एकदासुद्धा आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आर्थिक आणीबाणी किंवा वित्तीय आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात आहे?
तर कलम 360 मध्ये वित्तीय आणीबाणीची तरतूद आहे, त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 49, भारताच्या संरक्षण दलाचे सरसेनापती म्हणजेच कमांडर इन चीफ कोण आहेत? तर भारताच्या संरक्षण दलांचे म्हणजे तिन्ही दलांचे सरसेनापती आहेत भारताचे राष्ट्रपती हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 53. भारतीय राज्यघटनेतील कलम 53 नुसार भारताचे राष्ट्रपती हे संरक्षण दलांचे सरसेनापती असतात. प्रश्न क्रमांक 50, उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे? तर भारताच्या उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती या पदासाठी उमेदवाराचे किमान वय हे 35 वर्ष पूर्ण असावं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने दिल्लीला राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र म्हणजेच नॅशनल कॅपिटल टेरिटरी बनवण्यात आले? तर दिल्लीला 69वी घटनादुरुस्ती 1991 मध्ये राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र म्हणजेच नॅशनल कॅपिटल टेरिटरी म्हणून बनवण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52, भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? तर सुरुवातीला 8 अनुसूच्या होत्या, नंतर विविध घटनादुरुस्तीद्वारे त्याच्यामध्ये अजून 4 ॲड करण्यात आल्या, म्हणजे सध्या एकूण 12 अनुसूच्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53, बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताच्या राष्ट्रपती पदाच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आहेत नीलम संजीव रेड्डी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हे 1977 साली बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 54, संविधानानुसार आपल्या देशाचे नाव काय आहे? तर संविधानामध्ये पहिल्या कलमातच आपल्या देशाच्या नावासंबंधी तरतूद आहे. तर यामध्ये काय तरतूद आहे? तर इंडिया म्हणजे भारत, म्हणजे इंडिया आणि भारत असे आपल्या देशाचे नाव असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आपल्याला भारतीय संविधानातील पहिले कलम जे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. खरं तर देशातील प्रत्येक नागरिकाला हे भारतीय संविधानातील पहिले कलम माहीत पाहिजे. ते काय आहे आपण बघूया. इंडिया दॅट इज भारत shall be the union of state. मग पहिले कलम काय आहे भारतीय संविधानातील? तर इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे काय? तर इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. त्यामुळे हे पहिले कलम लक्षात ठेवा, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि ओव्हरऑल आपल्या देशासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण असलेले हे कलम आहे. प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी भारताच्या संविधानाचा प्रारूप तपासण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारताच्या संविधानाचा जो ड्राफ्ट होता, प्रारूप होता, तो तपासण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आणि त्या विशेष समितीचे अध्यक्ष होते सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 56, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वयापर्यंत असतो? तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते वयाच्या 62 वर्षेपर्यंत कार्यरत राहू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ विचारला जाईल. तर यांचा कार्यकाळ असतो 65 वर्ष वयापर्यंत. म्हणजे उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत ते वयाच्या 62 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतात. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना वयाच्या 65 वर्ष वयापर्यंत कार्यरत राहण्याची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 57, भारतात
लोकायुक्त संस्थेची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते होते? तर भारतामध्ये लोकायुक्त या संस्थेची स्थापना करणारे पहिले राज्य होते महाराष्ट्र राज्य होय. महाराष्ट्र राज्याने लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा 1971 सालीच पारित केलेला आणि त्यानुसार 72 साली लोकायुक्त संस्थेची स्थापना करणारे ते पहिले राज्य ठरले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क बनवला गेला? तर सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क बनवलेला आहे कलम 19 नुसार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा सुरुवातीला मूलभूत हक्क नव्हता, मात्र तो 97वी जी घटनादुरुस्ती झाली, 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा एक मूलभूत हक्क बनवण्यात आला. त्यामुळे ही घटनादुरुस्ती देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर कलम 19 नुसार हा मूलभूत हक्क आहे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 59. संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणी सही करणे आवश्यक असते? तर संसदेने कोणतेही विधेयक जरी पास केले तर त्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. एखादा व्यक्ती भारताच्या राष्ट्रपतीपदी किती वेळा निवडून येऊ शकतो? तर एखादा व्यक्ती भारताचा राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे, म्हणजेच तो कितीही वेळा भारताच्या राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कोणतीही मर्यादा नाही हे याचे योग्य उत्तर आहे. मात्र जर आपण अमेरिकेच्या बाबतीत पाहिलं, USA बाबतीत, तर तेथील एखादा व्यक्ती फक्त 2 वेळाच त्या देशाचा राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट म्हणून निवडून येऊ शकतो. मात्र भारताच्या बाबतीत अशी कोणतीही मर्यादा घटनेमध्ये सांगितलेली नाही आहे. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीत समाविष्ट नाही? तर दिलेल्या पर्यायांपैकी इंग्रजी ही भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो की 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? तर 8व्या अनुसूचीत एकूण 22 भाषांचा समावेश आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 62. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत किती भागांचा समावेश होता? तर मूळ घटना जी होती तिच्यामध्ये 22 भाग होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. मात्र सध्या घटनेमध्ये किती भाग आहेत? तर सध्या 25 भाग आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, मूळ घटनेमध्ये 22 होते, मात्र सध्या वेगवेगळ्या घटनादुरुस्तीनंतर 25 भाग आहेत. प्रश्न क्रमांक 63. राज्यसभेत दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात? तर राज्यसभा हे स्थायी सभागृह असल्यामुळे त्याच्यामध्ये दर 2 वर्षांनी अशा प्रकारे 1/3 सदस्य निवृत्त होत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64. भारतामध्ये आहे, तर भारतामध्ये काय आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी भारतामध्ये ही बहुपक्षीय प्रणाली आहे, म्हणजे प्रत्येक राज्यात किंवा देशभरात एकूणच पक्षांची संख्या जास्त आहे निवडणुकीसाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65. राज्यसभेचे पहिले उपसभापती कोण आहेत? परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडासा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, कारण दरवेळी आपण सभापती, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा प्रकारचे प्रश्न बघतो. मात्र उपसभापती अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणं थोडंसं डिफिकल्ट जाईल, म्हणून हा मुद्दाम प्रश्न मी घेतलेला आहे. तर राज्यसभेचे पहिले उपसभापती होते SV कृष्णमूर्ती राव हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. लोकशाही म्हणजे लोकांद्वारे आणि लोकांसाठीचे सरकार हे विधान कोणी केलेले आहे? तर हे खूप महत्त्वाचे विधान आहे, ज्याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात.
तर लोकशाहीची व्याख्या ही लोकांद्वारे आणि लोकांसाठीचे सरकार अशी केलेली आहे अब्राहम लिंकन यांनी, जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67. राज्य सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? तर राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो महाधिवक्ता. त्याला ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला महाधिवक्ता याचे कलम काय आहे असं देखील प्रश्न येऊ शकतो. तर महाधिवक्ता या पदाचे कलम आहे कलम 165 आहे. कलम 165 मध्ये राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी महाधिवक्ता याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. आता परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? तर तो असतो महान्यायवादी. किंवा अटर्नी जनरल ऑफ इंडिया. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा, जो देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. आणि त्याची तरतूद ही भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर ते कलम आहे कलम 76. तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 68. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा कोणाला देतो? तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते आपल्या पदाचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींना देतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69. राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण राज्यसभेचे सभापती म्हणजेच देशाचे उपराष्ट्रपती असतात. त्यामुळे परीक्षेत प्रश्न शक्यतो कसा विचारला जातो की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर एस राधाकृष्णन हे. मात्र परीक्षेत जर पहिले सभापती असा प्रश्न विचारला तर तुमची गडबड उठू शकते, म्हणून हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे की राज्यसभेचे पहिले सभापती म्हणजेच देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते एस राधाकृष्णन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला जातो. आता देखील ते विचारतील की पहिले गव्हर्नर जनरल स्वातंत्र्यानंतरचे होते लॉर्ड माउंटबॅटन हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मात्र समजा परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालचारी. त्यामुळे हा डिफरन्स लक्षात घ्या. पहिले गव्हर्नर जनरल कोण होते स्वातंत्र्यानंतर? तर ते होते लॉर्ड माउंटबॅटन. मात्र पहिले गव्हर्नर जनरल जे भारतीय होते असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल सी राजगोपालचारी हे. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोण झोनल काउन्सिलचे म्हणजे विभागीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात? तर ज्या झोनल काउन्सिल्स असतात किंवा विभागीय परिषद असतात त्यांचे अध्यक्ष असतात देशाचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये एकूण किती विभागीय परिषद आहेत? तर त्यांची संख्या आहे 6 एवढी. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणती संविधानिक संस्था नाही? आता संविधानिक संस्था म्हणजे काय? तर अशी संस्था जिची तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे. तर आता एक एक पर्याय आपण बघूया. निवडणूक आयोगाची तरतूद राज्यघटनेत आहे का? तर आहे. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे, त्यामुळे ही संवैधानिक संस्था आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 मध्ये आहे, त्यामुळे ही देखील संवैधानिक संस्था आहे. त्यानंतर वित्त आयोगाची तरतूद आहे का? तर होय, कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे, त्यामुळे ही देखील संवैधानिक संस्था आहे. मात्र नीती आयोगाची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे का? तर नाही. नीती आयोगाची तरतूद ही राज्यघटनेत नसल्यामुळे ही संवैधानिक संस्था नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर असेल या प्रश्नाचे. प्रश्न क्रमांक 73. अनुसूचित क्षेत्र म्हणून एखाद्या प्रदेशाची घोषणा करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर अनुसूचित क्षेत्र
घोषित करण्याचा अधिकार असतो देशाच्या राष्ट्रपतींना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. राज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर कार्यकारी मंडळात समावेश होतो राज्यपालांचा, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचा आणि महाधिवक्त्यांचा, या सर्वांचा समावेश हा राज्याच्या कार्यकारी मंडळात होत असतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75. भारतीय संविधानाचा कोणता भाग हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर मूलभूत हक्कांशी संबंधित असलेला भाग आहे भाग 3 हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76. भारतीय संविधानाचा कोणत्या भागात नागरिकत्व संबंधित तरतुदी आहेत? तर भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकत्वाच्या संबंधित तरतुदी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. भारतीय संविधानाच्या कोणता भाग हा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांच्याशी संबंधित आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही देखील खूप महत्त्वाचे आहेत की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? तर ते आहेत भाग 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 78. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो? तर देशाच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, किंवा ते जर उपलब्ध नसतील तर जे उपलब्ध आहेत असे ज्येष्ठतम न्यायाधीश हे राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीत दिलेल्या आहेत? तर अनुसूची 10 मध्ये 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि ही अनुसूची देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 80. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम कायद्याच्या समोर समानतेच्या हक्कांशी संबंधित आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता हे तत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर कलम 15 मध्ये काय आहे? तर कलम 15 मध्ये भेदभावास मनाई केलेली आहे. जात असेल, धर्म असेल, पंथ असेल याच्यावरून भेदभाव करण्याची मनाई ही कलम 15 मध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे अशी काही महत्त्वाची जी मूलभूत हक्क आहेत किंवा कलमे आहेत त्याच्याशी संबंधित ते लक्षात ठेवा. अशा स्वरूपाचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. प्रश्न क्रमांक 81. भारतीय संविधानातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेले आहेत? तर आपण आत्ताच पाहिलेले की भाग 4 मध्ये हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ही घेतलेली आहेत आयरिश घटनेवरून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत किती प्रकारच्या न्यायाची स्थापना केलेली आहे? तर भारताचे जे संविधान आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये 3 प्रकारच्या न्यायाची स्थापना करण्यात आलेली आहे. ती कोणकोणती आहेत? तर पहिले आहे सामाजिक न्याय, त्यानंतर दुसरे आहे आर्थिक न्याय आणि तिसरे आहे राजकीय न्याय. म्हणजेच भारताच्या संविधानाने प्रस्तावनेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आणि त्यामुळेच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते, कारण या समितीचेच कार्य होते की संविधानाचा ड्राफ्ट तयार करणे, मसुदा तयार करणे. म्हणजेच संविधान कसे असेल, कोणत्या स्वरूपाचे असेल त्याचा मसुदा
या समितीमार्फत बनवला गेला आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे. प्रश्न क्रमांक 84. भारतीय संविधानाच्या कलम 17 मध्ये कोणती तरतूद आहे? तर हा सर्वात जास्त वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि भारतीय संविधानातील कलम 17 हे कशाशी संबंधित आहे? तर ते आहे अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी हे कोणते कलम आहे? तर हे आहे कलम 16 भारतीय राज्यघटनेतील. त्यामुळे हे देखील कलम लक्षात ठेवा. कायद्यापुढील समानता हे आहे कलम 14 जे आपण मागाशीच बघितलेले आहे. आणि उपाधी किंवा पदव्या रद्द करणे हे आहे कलम 18शी संबंधित. त्यामुळे ही कलमे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 85. भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? जेव्हा संविधान सभेची पहिली बैठक भरली 9 डिसेंबर 1946ला तेव्हा फ्रेंचच्या पद्धतीचे अनुकरण करून म्हणजेच काय तर जे ज्येष्ठतम सदस्य होते ते कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. तर यांना तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आलेले सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे की सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 86. संविधान सभेची रचना खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आली? तर संविधान सभेची रचना ही कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजनेअंतर्गत करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87. आपले राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी आणि कुठे गायले? तर भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911ला काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनामध्ये गायण्यात आलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान हे लिखित स्वरूपात नाही? तर अलिखित संविधान कोणत्या देशाचे आहे? तर ते आहे युकेचे, युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. कारण या देशाचे जे संविधान आहे ते प्रथा परंपरा याच्यामधून निर्माण झालेले आहे. त्यामुळे ते लिखित स्वरूपात नाही आहे. प्रश्न क्रमांक 89. भारतीय संविधानाने राज्याचे अधिकार आणि कार्ये किती यादींमध्ये विभागलेले आहेत? तर भारताच्या राज्यघटनेने राज्यांचे अधिकार आणि कार्ये ही साधारणतः 3 यादींमध्ये विभागलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता या 3 याद्या कोणत्या? तर पहिली आहे संघसूची की ज्याच्यावरल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारचा असतो. त्याच्यानंतर आहे राज्यसूची. राज्यसूचीमधल्या विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार हा फक्त राज्य सरकारचा असतो. आणि त्याच्यानंतर असते समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय आहेत त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार राज्य तसेच केंद्र या दोघांचा असतो. तर अशा प्रकारे या 3 सूचींच्या माध्यमातून राज्याचे अधिकार आणि कार्ये ही विभागलेली आहेत. प्रश्न क्रमांक 90. भारतीय संविधानाची 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 पास केल्याचे उद्देश काय होता? तर भारतीय संविधानाची ही 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 हे कशाशी संबंधित आहे? तर हे आहे पंचायत राज संस्थांना मजबूत करण्याशी संबंधित. म्हणजेच ग्रामीण भागातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होता त्यांना मजबूत करण्यासाठी ही 73वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर शहरी संस्थांचं दृढीकरण किंवा शहरी भागातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्याशी संबंधित जी घटनादुरुस्ती होती ती होती 74वी घटनादुरुस्ती 1992. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 73वी आहे पंचायत राज संस्थेशी संबंधित ग्रामीण भागातील आणि 74वी आहे शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित. प्रश्न क्रमांक 91. भारतीय संविधानाने किती प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितींची तरतूद केलेली आहे? तर भारतीय संविधानाने एकूण 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर त्या कोणकोणत्या आहेत? तर पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी.
मग राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ते कलम आहे कलम 352. त्याच्यानंतर दुसरे आहे राज्य आणीबाणी किंवा त्यालाच आपण राष्ट्रपती राजवट असे देखील म्हणतो. तर या राष्ट्रपती राजवटीची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्यासाठी संबंधित किंवा जबाबदार कलम आहे 356 आहे. त्याच्यानंतर तिसरी आणीबाणी आहे ती आहे वित्तीय आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी. तर वित्तीय आणीबाणीची तरतूद आहे कलम 360 मध्ये. त्यामुळे या 3 प्रकारच्या आणीबाणींच्या परिस्थितीची तरतूद ही भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 92. लोकपालची संकल्पना कोणत्या देशातून घेतली गेलेली आहे? तर लोकपाल या प्रकारची संकल्पना आलेली आहे स्कॅन्डिनेव्हियन या देशांमधून. म्हणजेच काय? तर स्वीडनसारख्या देशाकडून आपण ही संकल्पना घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93. राज्यपालांना पदावरून कोण दूर करू शकते? तर राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ज्याने नेमणूक केली म्हणजेच कोणी? तर राष्ट्रपतींनी नेमणूक केल्यामुळे राष्ट्रपतीच राज्यपालांना पदावरून दूर करू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार कोण होते? तर संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते सर B.N. राव हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 95. भारतीय राष्ट्रीय ध्वजावर असलेल्या अशोक चक्रात किती आरे आहेत? तर भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरती जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये एकूण 24 आरे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96. भारताच्या राष्ट्रीय प्रतीकाखाली असलेले सत्यमेव जयते हे शब्द कोणत्या ऐतिहासिक साहित्यातून घेतलेले आहेत? तर हे जे सत्यमेव जयते हे जे शब्द आहेत ते भारताच्या मुंडक उपनिषद ह्या ऐतिहासिक ग्रंथातून घेतलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा की सत्यमेव जयते हे कोठून घेतलेले आहेत? तर मुंडक उपनिषदातून. प्रश्न क्रमांक 97. भारतीय संविधानाचे कलम 19 मध्ये किती प्रकारच्या स्वातंत्र्याची तरतूद करते? तर भारतीय संविधानाने कलम 19 मध्ये एकूण 6 प्रकारच्या स्वातंत्र्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही 6 स्वातंत्र्य कोणती आहेत ते देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर पहिले आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरे आहे एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. तिसरे आहे संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. चौथे आहे मुक्त संचाराचे स्वातंत्र्य देशभरात कुठेही. त्यानंतर 5वे आहे देशभरात कोठेही वास्तव्याचे स्वातंत्र्य. आणि 6वे आहे व्यवसायाचे स्वातंत्र्य. तर ही 6 स्वातंत्र्य आहेत जी कलम 19 नुसार यांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 98. संविधान रचणाऱ्यांच्या मनोवृत्ती व आदर्श संविधानाच्या कोणत्या भागातून प्रतिबिंबित होतात? तर संविधान रचणाऱ्यांची इच्छा असेल किंवा त्यांची मनोवृत्ती असेल किंवा त्यांचे आदर्श असेल ज्याच्यामधून आपल्याला समजतात तो संविधानाचा भाग आहे प्रस्तावना. म्हणजे संविधान रचणाऱ्यांना किंवा घटनाकर्त्यांना काय सांगायचे आहे किंवा कोणत्या प्रकारचा भारत अपेक्षित आहे किंवा कोणत्या प्रकारचे संविधान अपेक्षित आहे त्याचे प्रतिबिंब आपल्याला प्रस्तावनेमधून मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99. भारतीय संविधानातील समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर भारताने ही समवर्ती सूची ही घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत आत्तापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आलेली आहे? तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत आत्तापर्यंत फक्त एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि ही सुधारणा कधी करण्यात आली? तर जी 42वी घटनादुरुस्ती झाली
1976 साली या घटनादुरुस्तीने प्रस्ताविकेत 3 शब्द ॲड करण्यात आलेले. कोणकोणते? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आणि अशा प्रकारे हे 3 शब्द ॲड करून एकाच वेळी म्हणजे पहिल्यांदाच आणि आत्तापर्यंत एकदाच 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये प्रस्ताविकेत सुधारणा करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याची योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने हे 100 प्रश्न होते जे राज्यघटना या विषयावरील टॉप MCQ आहेत. याच्यातील 100% प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला आलेले दिसतील. याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा, याचा नक्की फायदा तुम्हाला पेपरमध्ये होईल. त्याचबरोबर अजूनही ज्यांनी GS आणि GKचे आपल्या PYQ नोट्स घेतलेले नाहीत त्यांनी घ्या. त्याचबरोबर सराव जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी आपली टेस्ट सिरीज देखील आहे, ती देखील तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती मिळून जाईल. परीक्षेत जर हमखास यश मिळवायचे असेल तर जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करणे हा एकमेव मार्ग असतो. त्यामुळे चांगली तयारी करा. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.